10 किलो मोठी आहे. झोपण झालेत रात्रभर. निवडून आले, कामाचे पैसे उचलले, कपडे केले आणि तिकडं उडून गेले आणि काही काम आमच्या वार्डामध्ये झालं नाही. घोटाळेवाद नगरसेवक तुम्ही त्यांना तिकीट देणार का? त्यांना निवडून आणणार का? जे भावी नगरसेवक आहेत, जे राजकीय नेते आहेत, ते मला पाडण्यासाठी, मला काहीतरी करण्यासाठी षडयंत्र आहेत. आता AI फोटो बनवलेत त्यांनी. AI फोटो आता कसे कसे बनवलेत ते मला माहित नाही, पण ते AI फोटोचा वापर ते इलेक्शन मध्ये करतील मला बदनाम करण्यासाठी. येणाऱ्या परभणी महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला समोर जाणार आहात? बघा, आम्ही 18 पासून मी परभणीमध्ये आहे आणि लोकांच्या ज्या समस्या असतात त्याच्यासाठी आता सत्तेत नसताना मी काम करत असतो. पण आता प्रभागाचा विकास 5 वर्षापासून या प्रभागामध्ये काहीच विकास नाही. आता जो रस्त्याचं काम झालंय खालच्या रोडला, ते अतिशय बोगस काम झालेलं आहे. परभणीच्या या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये मातब्बर लोक आहेत, पण काहीच काम केलेलं नाही 5 वर्षात. माझा फक्त एकच मुद्दा राहील की या प्रभागाचा विकास, इथल्या राहणाऱ्या गोरगरीब जनतेचे कामं, ते मग पोलीस स्टेशनचे कामं असतील, दवाखाने असतील, मग कार्यालयातले असतील, प्रशासनातील कामं असतील, आणि या प्रभागाचा विकास हाच आपला मुद्दा राहील. दुसरं लोकाला काय घेणं नाही. लोकाला ते रस्ता चांगला दिसायला, असं क्लीन दिसायला त्याला वाटायला काम झालं काय की, पण ते बोगस काम आहे. आता आचारसंहिता लागायली म्हणून इतकं फास्ट काम केलं त्यांनी बिल उचलण्यासाठी की पूर्ण ते काम जसं व्हायला पाहिजे होतं तसं काम झालेलं नाही. पूर्ण बोगस काम आहे. असं खड्डा हात घातला तर ते खड्डा होते त्याच्यात, असं रोडचं काम केलेलं आहे त्यांनी. तुम्ही असे आम्हाला 3 मुद्दे सांगा की निवडणूक तुम्ही निवडून आल्यावर ते 3 कामं तुम्ही करणार. सगळ्यात पहिले आमच्या प्रभाग क्रमांक 6 मधले जे रस्ते झालेले बघा, पूर्ण धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. या प्रभागातले रस्ते, या लोकांचे घरकुलाचे कामं असतील राहिलेले, ते घरकुलाचे कामं करण्यात येतील. ज्या ठिकाणी आपल्याला प्रशासनामार्फत जे ओपन जिम असतात, ओपन जिमचे कार्यालय असेल किंवा मंगल कार्यालय असेल, जे सार्वजनिक लोकांना त्या ठिकाणी 1 रुपयाही लागला नाही पाहिजे, त्या ठिकाणी त्यांचे घरचे कामं, मग लग्नाचा असो, साखरपुडा असो किंवा इतर काही कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी त्यांचे झाले पाहिजे. आणि या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी सुशोभीकरण करता येईल, गार्डन करता येईल. आता आमच्या इथं हे इतकं मोठं ग्राउंड आहे, त्याच्या पलीकडं आमच्या युसुफ कॉलनीमध्ये ग्राउंड आहे, त्या ठिकाणी अत्यंत चांगलं असं गार्डन, लोकांना वॉकिंगसाठी जागा करता येते, वॉकिंग स्ट्रीट करता येते, त्या ठिकाणी काहीच झालेलं नाही. तर अशा अनेक योजना आणि आणून या वार्डामध्ये अनेक कामं टाकून प्रभागाचा एक चांगला विकास, की हा परभणीमधला प्रभाग क्रमांक 6 अतिशय सुंदर आणि अतिशय विकासाचं झालं पाहिजे. हे आमचे, या मुद्द्यावरच मी इलेक्शन लढवणार आहे. 5 वर्षात जर मी काय केलं नाही, मी जे बोललो ते मी माझ्याकडून नाही झालं, तर मी पुढच्या वेळेस उभा बी टाकणार नाही इलेक्शनला. हे लोकांना आता सांगून द्या. मग ही निवडणूक शेवटची आहे तुमची? शेवटची. काम केलं नाही तर शेवटची. आणि जर या प्रभागाचा विकास केला तर लोकांच म्हणतील की मला पुन्हा उभा टाका, पुन्हा तुम्हाला. तुम्ही निवडणुकीला उभं राहिले, तुमचा निवडणुकीला उभं राहायचा मेन मोटिव्ह काय, उद्देश काय तुमचा? बघा, 5 वर्षापासून तुम्ही, आता 5 नाही 7-8 वर्ष झाले या प्रभागाला, कारण की 5 वर्षाच्यानंतर प्रशासन 3 वर्ष लागलेले. 5 वर्षामध्ये इथं जे नगरसेवक होते या प्रभाग क्रमांक 6 मध्ये काहीच केलं नाही. काहीच म्हणजे एक नगरसेवक तर आला निवडून की लगेच बँकेच्या घोटाळ्यामध्ये अटक झाला आणि तेच 3 वर्ष 4 वर्षानं सुटला. म्हणजे इलेक्शन संपायच्या 1 वर्ष होतं तेव्हा त्याला बाहेर यावं लागलं. काय असे घोटाळेवाद नगरसेवक तुम्ही त्यांना तिकीट देणार का? त्यांना निवडून आणणार का? नंतर या 5 वर्षामध्ये या प्रभागातले जे 4 नगरसेवक होते, या प्रभागातले जे नगरसेवक म्हणजे यांनी 5 वर्षामध्ये कुठलंच काम केलेलं नाही. आमच्या इकडं तर कोणी घुसलंही नाही, आम्हाला कुठं दिसलंही नाही. या वार्डात युसुफ कॉलनीमध्ये मी गेलो, काल युसुफ कॉलनीमध्ये मी गेलो होतो, तिथल्या आमच्या मुस्लिम समाजासोबत मी चर्चा केली. त्यांनी सुद्धा सांगितलं की भैया तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान करणार, पण जे नगरसेवक होते याच्या पहिलेचे, त्यांनी काहीच आमच्या वार्डामध्ये, आपल्या वार्डामध्ये काम केलं नाही. 5 वर्षात फिरकले सुद्धा नाही. ते निवडून आले, कामाचे पैसे उचलले, कपडे केले आणि तिकडं उडून गेले आणि काही काम आमच्या वार्डामध्ये झालं नाही. फक्त काय करायचं, यायचं, इलेक्शन आलं की रस्त्यावर यायचं, मग म्हणायचं मी उभा टाकायलो, मला मतदान द्या, मला असं करा तसं करा. अशा फालतू नगरसेवकाला, ज्यांनी काही काम केलं नाही, ज्यांच्याकडे काही उद्दिष्ट नाही, दृष्टिकोन नाही, फक्त पैशाच्या जीवावर हे इलेक्शन लढणारे लोकांनी आता ओळखलं पाहिजे. आणि हे तुमच्या घरात अजून पैसे घेऊन येतील, 500 घ्या, 1000 घ्या, 1500 घ्या, 2000 घ्या, तर लोकांनी ह्यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे. कारण जर असे नगरसेवक पुन्हा निवडून येतील तर या प्रभागाचा आणि या परभणीचा विकास कधीच होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतो की प्रभागाचा विकास करण्यासाठी मला, आता मी 7-8 वर्षापासून बिना सत्तेचं, माझ्या वडिलांच्या 40 वर्षापासून मी 4-5-7-8 वर्षापासून या परभणीमधल्या आमच्या वाड्यातल्या लोकांच्या कुठल्याही समस्या असतील, मग त्याचं घरकुलचं काम असो, महानगरपालिकेचं काम असो,
कलेक्टर ऑफिसचं काम असो, दवाखान्याचं काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, त्या ठिकाणी जाऊन त्यांचे काम आम्ही करतो. आता सत्तेत नसल्यामुळे इथली कामं करता येत नाहीत, पण जेव्हा सत्ता येईल, आम्हाला नगरसेवक लोक बनवतील, तर तुम्हाला सांगतो 100% या वाकोडे साहेबाच्या समाधीच्या बाजूला मी बसलेलो आहे. या वार्डाचा विकास 100% केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कसं करणार ना दुसरे का? नाही ना, दुसऱ्याला विकासच करायचा नाही हो. ते दुसऱ्याला विकास करायचा नाही. त्यांना नगरपालिकेमध्ये जर पैसे पडत असतील, तुम्ही मला सांगा, 50 लाख जर नगरपालिकेमध्ये खर्चत असतील महापालिकेत, तर ते पैसे काढणार नाहीत का विकास करत बसतील? ते घातलेले पैसे ते काढतील, डबल काढतील. त्याच्यासाठी ते नगरसेवक व्हायचे. त्यांना कशासाठी? आता 50-50 लाख रुपये खर्चलेत, 1-1 कोटी रुपये खर्चलेत आणि नगरसेवक व्हायलेत, मग ते कशाचा विकास करणार तुमच्याकडे? 1 रुपयाचा विकास करत नाहीत. लिहून घ्या माझ्याकडे, आता बॉन्डवर लिहून घ्या. हे विकास करणार नाहीत. हे त्यांचे घातलेले पैसे आणि त्याला लागून अजून एखादा कोटी कमवण्यासाठी नगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायसाठी ते तळमळ करायलेत. अशा लोकांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे. प्रभाग क्रमांक 6च्या सुजात नागरिकांनी, प्रभाग क्रमांक 6च्या सर्व नागरिकांनी हे ओळखून घेतलं पाहिजे की हे जे लोक पैसे घेऊन तुमच्या घरी येतील, यांना तुमच्या वार्डाचा विकास करायचा नाही. 500-1000 रुपये घेऊन या वार्डाचा विकास होणार नाही. त्यामुळं जे खरं काम करणार आहे, जे पहिल्यापासून रस्त्यावर काम करतात, यांचं काहीच काम नाही. दादा तुम्हाला सांगतो, यांचं कुठलंच काम नसते. समाजाशी काम नाही, घेणं देणं नाही, लोकांशी घेणं देणं नाही, काय घेणं देणं कुठलंच नाही. आपल्या पैसा कमवायचा, आपल्या प्रॉपर्ट्या बनवायच्या. अशा लोकांना या निवडणुकीत या प्रभाग क्रमांक 6चे लोक 100% जागा दाखवून देतील, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आमच्या वाड्यात 1760 नगरसेवक झालेले आहेत आणि ते काय कसं आहे, पांढरा शर्ट घालून आणि काळे पॅन्ट आणि गॉगल घालून नगरसेवक होत नसते. नगरसेवकाचं काम असतं, तुम्ही सेवक नगरातले सेवक म्हणजे नगरसेवक. तुम्हाला इथल्या सामान्य माणसासारखं राहून त्या लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला नगरसेवक म्हणतात. तुम्हाला काय पांढरे कपडे घालून आणि गॉगल घालून नेतेगिरी करायला तुम्ही नगरसेवक बनले म्हणून तुम्ही नेते बनले नाही. तुम्हाला त्या लोकांचे काम, तुम्हाला लोक उद्या म्हणतील साहेब कचरा इथे, नगरसेवक असा फोन करतील पण कचरा पडलेला आहे, तिथे कचरा उचला लागेल तुम्हाला जाऊन. तुम्हाला लोक म्हणतील पाणी आहे ना, तिथे जाऊन त्यांना पाण्याची सोय करून द्यावं लागेल. तुम्हाला म्हणतील इथं मांजरी मिळते, त्या मांजरीला उचलून टाकायचं काम सुद्धा नगरसेवकाला करावं लागेल. नुसतं पांढरे शर्ट घालून मी असा मी तसा म्हणून जमत नाही दादा. त्याच्यासाठी जनतेत राहून जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम करावं लागतं आणि ते करण्यासाठी आम्ही 100% कटिबद्ध आहेत. आम्हाला फक्त जनतेने एकदा संधी द्यावी. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अशी बातमी काय उल्लेख केला की काहीतरी तुमच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे तुमच्या वाडात? बघा, आता वाकोडे साहेब गेल्यानंतर जे काही 1 वर्षामध्ये झाले, त्याच्यामुळं समाजामध्ये प्रचंड माझ्याबद्दल असो, वाकोडे साहेबांबद्दल प्रेम पहिल्यापासून होतं, पण ते आता अजून वाढलेले. त्याच्यामुळं हे जे लोक आहेत, जे भावी नगरसेवक आहेत, जे राजकीय नेते आहेत, ते मला पाडण्यासाठी, मला काहीतरी करण्यासाठी षडयंत्र आहेत. आता मला 2 दिवसाखाली एक खबर कळाली की माझे बी सुद्धा चांगलं नेटवर्क, मला बी कमी समजू नये या लोकांनी, की माझे आता AI फोटो बनवलेत त्यांनी. AI फोटो आता कसे बनवलेत ते मला माहित नाही, पण ते AI फोटोचा वापर ते इलेक्शनमध्ये करतील, मला बदनाम करण्यासाठी, मला लोकांमध्ये माझी प्रतिमा खराब करण्यासाठी. माझी प्रतिमा सगळ्या लोकांना माहित आहे कशी आहे काय नाही. मी काय राजकीय पुढारी नाही, मी काय राजकीय नेता नाही, मला राजकीय वारसा लागलेला नाही. मी समाज चळवळीतून आलेला माणूस आहे, माझ्या वडिलाचा नेतृत्व करणारा माणूस आहे. आणि ह्या लोकांनी असे किती षडयंत्रातले, कोणताही AI फोटो आणला, कोणताही पुण्याहून बनवून आणला, काहीही केलं, कोणता माझा व्हिडिओ बनवला, व्हिडिओ व्हायरल केला, तर ते तुमच्या ह्या अशा ज्या गप्पा या करणारे कामं तुमच्याकडे असे जे षडयंत्र तुम्ही करायले, याचा काही फायदा आशिष वाकोडे आणि विजय वाकोडेच्या परिवारावर होणार नाही. हे असे आम्ही लय जण पाहिले. वाकोडे साहेबांना सुद्धा लय जणांना असे कटकारस्थाने गेले, हरवण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत वाकोडे साहेबाला हे हरू शकले नाही. ज्या माणसाकडे 1 रुपया नव्हता, त्या माणसाला करोडपती लोक सुद्धा हरू शकले नाही. त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही कितीही षडयंत्र करा, कितीही काही करा, कोणताही फोटो बनवा, तुम्ही हे माझी बदनामी मला हरवण्याचं काम करू शकत नाहीत. या ठिकाणी मला हे सांगायचं. म्हणजे जिल्ह्यातले नेते का वाडातले आजी माझी जिल्ह्यातले जे नेते आहेत मोठमोठे, त्यांच्या सपोर्टनं आमच्या वाडातले. म्हणजे त्यांनी धसकी घेतली का तुमची? धसकी लय मोठी आहे, झोपण झालेत रात्रभर.